नमस्कार मित्रांनो, आपल्या नरेंद्र स्वामी 45 या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। या चॅनलवर आपण अशाच प्रकारचे आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि जीवन बदलणारे गोष्टी शेअर करतो, ज्या फक्त ऐकण्यासाठी नाही तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहे। नरेंद्र स्वामी म्हणतात, राम मंदिरात नाही, राम आपल्या आचरणात आहे। आणि ही एक ओळ समजली तर कदाचित संपूर्ण आयुष्य बदलू शकतं। कारण रामनवमी आपण सगळे साजरी करतो, मंदिरात जातो, पूजा करतो, उपवास करतो, पण खरंच सांगायचं झालं तर 90% लोकांना तिचा खरा अर्थ माहीत नाही। आपल्याला वाटतं या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला म्हणून आपण सण साजरा करतो, पण एकदा स्वतःला विचारा, रामाचा जन्म का झाला होता? त्या काळात पृथ्वीवर अन्याय वाढला होता, लोकांकडे सत्ता होती पण सत्य नव्हतं, शक्ती होती पण धर्म हरवला होता। आणि तेव्हा राम जन्मले, फक्त रावणाचा अंत करण्यासाठी नाही तर लोकांना पुन्हा योग्य मार्ग दाखवण्यासाठी। म्हणजेच रामनवमी हा फक्त एक उत्सव नाही, तो एक इशारा आहे, एक आठवण आहे की जेव्हा 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 जगात वाईट वाढेल तेव्हा राम जन्म घेतील। आता जरा स्वतःकडे बघ, आजच्या काळात खोटं नाही का, स्वार्थ नाही का, राग अहंकार नाही का, सगळं आहे। मग एक प्रश्न उभा राहतो, राम पुन्हा जन्म घेणार का, की आपल्यालाच राम व्हायचं आहे? कारण राम म्हणजे फक्त एक नाव नाही, राम म्हणजे एक विचार आहे, एक मार्ग आहे, एक जगण्याची पद्धत आहे। जेव्हा एखादा माणूस खोटं सोडून सत्य निवडतो तेव्हा तो राम जन्म घेतो। जेव्हा एखादा मुलगा आई वडिलांना आदर देतो तेव्हा राम जन्म घेतात। आणि म्हणूनच नरेंद्र स्वामी सांगता, भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, भक्ती म्हणजे जीवन बदलणं आहे। आपण रोज देवासमोर हात जोडतो पण मनात राग ठेवतो, आपण उपवास करतो पण वागण्यात बदल करत नाही, मग ही भक्ती कशासाठी? एक छोटा मुलगा होता, तो रोज मंदिरात जायचा, रामासमोर नमस्कार करायचा, पण घरी गेल्यावर तो आईवर ओरडायचा, वडिलांचं ऐकत नव्हता। एक दिवस मंदिरात पुजाऱ्याने त्याला थांबवलं आणि विचारलं, तू रोज रामाला भेटायला येतोस, पण रामाला तुझ्यात कधी आणणार? त्या एका वाक्याने त्याला जाणवलं की तो फक्त पूजा करत होता, भक्ती नाही। आणि त्या दिवसापासून त्याने स्वतःला बदलायला सुरुवात केली। हळूहळू त्याचा स्वभाव बदलला, तो शांत झाला, आई वडिलांशी प्रेमाने बोलू लागला, आणि त्या दिवशी पहिल्यांदा राम खरोखर त्याच्या आयुष्यात आले। म्हणजेच रामनवमी हा कॅलेंडरवरील एक दिवस नाही, तो एक संधी आहे स्वतःला बदलण्याची। आज जर आपण एक वाईट सवय सोडली, आज जर आपण एक चांगला निर्णय घेतला, तर तीच आपली खरी रामनवमी। कारण मंदिरात जाऊन पूजा करणं सोपं आहे, पण स्वतःला बदलणं कठीण आहे। आणि जो माणूस स्वतःला बदलतो तोच खरा राम भक्त असतो। या रामनवमीला एक निर्णय घ्या की आजपासून खोटं बोलणार नाही, आजपासून आई वडिलांना दुखावणार नाही, आजपासून योग्य मार्गावर चालणार। कारण ज्या दिवशी आपण बदलतो त्या दिवशी राम पुन्हा जन्म घेतात। आणि कदाचित हीच रामनवमी खरी ओळख आहे, हाच तिचा खरा अर्थ आहे। आणि कदाचित आजपर्यंत आपण रामनवमी फक्त सण म्हणून साजरी करत आलो, पण आज पहिल्यांदा तिचा खरा अर्थ समजला असेल। रामनवमी म्हणजे फक्त रामाचा जन्म नाही, तर आपल्या आतल्या चांगुलपणाचा जन्म आहे। कारण भगवान श्रीराम पुन्हा जन्म घेण्यासाठी आकाशातून येणार नाहीत, ते जन्म घेतील आपल्या विचारांमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये, आपल्या वागण्यात। नरेंद्र स्वामी सांगतात, जो माणूस सत्यावर चालतो तोच खरा राम भक्त असतो। म्हणूनच स्वतःला एकदा विचारा, मी खरंच राम भक्त आहे का, की फक्त नावापुरता? आज आपण मंदिरात जाऊ, आरती करू, प्रसाद घेऊ, पण उद्यापासून पुन्हा तसंच आयुष्य जगणार असू तर काहीच बदलणार नाही। खरी रामनवमी तेव्हा साजरी होते जेव्हा एक माणूस ठरवतो, आजपासून मी बदलणार, आजपासून मी खोटं सोडणार, आजपासून मी रागावर नियंत्रण ठेवणार, आजपासून मी माझ्या आई वडिलांना अभिमान वाटेल असं वागणार। कारण मोठे बदल एका दिवसात होत नाही, पण एक छोटा निर्णय पूर्ण आयुष्य बदलू शकतो। आणि जर आज या क्षणी तुम्ही मनापासून ठरवलं की मी स्वतःला बदलणार, तर लक्षात ठेवा, आज तुमच्या आयुष्यात राम जन्मले। मग ही रामनवमी फक्त कॅलेंडरवर राहणार नाही, ती तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट बनेल। आणि कदाचित ही काही वर्षांनी तुम्ही मागे वळून बघाल आणि म्हणाल, त्या एका दिवशी, त्या एका विचाराने माझं संपूर्ण आयुष्य बदललं। म्हणून या रामनवमीला फक्त सण साजरा करू नका, स्वतःला घडवा, स्वतःला बदला, स्वतःमध्ये राम निर्माण करा। कारण ज्या दिवशी प्रत्येक माणसात राम जन्म घेतील त्या दिवशी जग बदलायला वेळ लागणार नाही। जर तुम्हाला वाटलं राम आजही जिवंत आहेत तर कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम। आणि हा संदेश आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं। जय गुरुदेव, ओम नरेंद्र नाथाय नमः।